पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड म्हणजे चंदूकाका सराफ। आज आपण या शॉपमध्ये पारंपरिक ज्वेलरी पाहणार आहोत। कोल्हापुरी साज, ठुशी, मोहनमाळ, बोरमाळ, त्याचबरोबर जांभूळमाळ असे विविध प्रकार आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। इथे आपलं स्वागत अगदी हसनमुख चेहऱ्याने केलं जातं बरं का। आणि इथला स्टाफ जो आहे तो एकदम सपोर्टिव्ह असा आहे। चला व्हिडिओला सुरुवात करते। आणि चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे। माझ्या बॅक साईडला तुम्हाला सुंदर सुंदर ज्वेलरी दिसते। आपण आलेलो आहोत चंदूकाका सराफ यांच्या मगरपट्टा येथील ब्रांचला व्हिजिट करण्यासाठी। आज आपण अगदी पारंपरिक ज्वेलरी जी आहे, पारंपरिकतेला अगदी आधुनिकतेचा टच अशी ज्वेलरी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या आपल्या व्हिडिओमध्ये आपल्याला खूप सुंदर ज्वेलरी जी आहे ती पाहायला मिळणार आहे। आणि त्याचबरोबर आज आहे टीचर्स डे, तर टीचर्स डे निमित्त आपल्याला या शॉपमध्ये सगळ्यांनी सत्कार केलेला आहे। तर त्यानिमित्त थोडासा कार्यक्रम जो आहे तो मी या व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवलेला आहे। एका शिक्षकाचा कसा सत्कार केला जातो हे आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसणार आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। सुरुवातीला सगळे जेवढे शिक्षक आले होते, जेंट्स लेडीज सगळ्यांना बोलवण्यात आलं होतं। त्यांचं स्वागत केलं गेलं, औक्षण केलं गेलं त्यांना। त्यानंतर इनॉग्रेशन केलं गेलं। खूप छान पद्धतीने हा कार्यक्रम जो आहे तो पार पडलेला आहे। आपण पुढे पाहणारच आहोत। सगळ्यांनी इनॉग्रेशन केलं आणि त्यानंतर सगळ्यांचे सत्कार करण्यात आले। सगळ्या शिक्षकांचा श्रीफळ आणि शाल देऊन सत्कार करण्यात आला। त्याचबरोबर प्रत्येकाला गुलाबाचं रोपही देण्यात आलं। खूप छान प्रकारे आमचा सगळ्यांचा सत्कार केला। बऱ्याच शाळांमधून हे सगळे शिक्षक आले होते आणि चंदूकाका सराफ यांचं हे जे सामाजिक कार्य करतात ते, किंवा शिक्षकांना बोलून सत्कार करणं, किंवा बाकी अजून लेडीजसाठी सुद्धा बरेच उपक्रम त्यांच्याकडे राबवले जातात। वुमेन्स डेला सुद्धा लेडीजला बोलून त्यांचा सत्कार केला जातो। खरंच खूप छान असं कार्यक्रम हे करतात आणि खूप छान असं कार्य करतात। त्याचबरोबर आपल्या इथे भिशीचं जे वेगवेगळे प्रकार आहेत, तर आपल्याला भिशी आपण लावू शकतो। एकदम बऱ्याच जणांना सोनं घेणं शक्य नसतं, तर त्यावेळेस आपण अशा भिशी ज्या आहेत तर त्यासुद्धा आपण इथे लावू शकतो। तर त्याचंसुद्धा मार्गदर्शन सरांनी आम्हाला केलं होतं। तर भिशी लावली तर आपण थोडे थोडे पैसे बाजूला टाकून, पैसे खर्चही होत नाहीत आणि आपलं सोनंही आपलं साठल्या जातं त्यांच्याकडे। तर ते सुद्धा झालं सगळे, म्हणजे आम्हाला त्याचीसुद्धा माहिती यांनी दिली होती। सगळ्यांचा सत्कार झाल्यानंतर काही शिक्षकांनी आभारपर मनोगत व्यक्त केलं आणि खूप छान असं बोलले सगळेजण। आणि त्याचबरोबर काहींनी गाणी म्हणून दाखवली, मराठी गाणी खूप सुंदर म्हटली शिक्षकांनी त्या। आणि अशा प्रकारे कुठंतरी शिक्षकांची दखल कोणीतरी घेतंय, त्यांना कुठंतरी सन्मान मिळवून देतंय, सन्मानाची जागा त्यांची कुठंतरी तयार करतायत, हे मला खूप छान वाटलं इथं। चंदूकाका सराफ सन्स लिमिटेड यांनी जो या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो। या ठिकाणी 5 सप्टेंबर रोजी शिक्षकांचा या ठिकाणी सन्मान होत असतो आणि शिक्षक हे देश घडवण्याचे या ठिकाणी महान कार्य करत असतात। याच कामाची या ठिकाणी दखल घेऊन हडपसरमधल्या या ठिकाणी शिक्षकांचा या ठिकाणी सन्मान होत आहे। या ठिकाणी सालाबादप्रमाणे याही वर्षी हा सन्मान होत आहे। मी सर्वप्रथम आयोजकांचे मनापासून धन्यवाद मानतो। या ठिकाणी जायबा सरांनी मला अचानक बोलण्यासाठी या ठिकाणी संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। आता खरं तर काय बोलावं हा प्रश्न माझ्यापुढे होता, तरी पण मी या ठिकाणी या औचित्याच्या निमित्ताने म्हणू इच्छितो की समाजाप्रती आपली काहीतरी बांधिलकी लागते आणि ते बांधिलकी दाखवण्याचं काम या ठिकाणी चंदूकाका सराफ यांच्या माध्यमातून आज होत आहे। आपण दिलेला हा सन्मान नक्कीच आम्हा सर्वांना ऊर्जा देणारा आहे। आम्ही जे काम करत आहोत त्या कामासाठी निश्चितच आम्हाला त्या ठिकाणी ऊर्जा मिळेल। आपण जे कार्य हाती घेतलेलं आहे त्या कार्यासाठी आपल्याला शुभेच्छा। आणि या निमित्ताने मी सर्व शिक्षकांच्या वतीने आपल्या मनापासून आभार मानतो आणि आपल्याला सांगू इच्छितो की जे काम आम्ही हातात घेतलेलं आहे ज्ञानदानाचं पवित्र कार्य,
याच्यातून तर नक्कीच विद्यार्थी त्या ठिकाणी घडतील, परंतु देशासाठी जे सुजाण नागरिकत्व आहे किंवा जे देशाला आता गरज आहे त्यासाठी निश्चितच आम्ही आमच्या माध्यमातून देऊ। या निमित्ताने मी हे या ठिकाणी सांगू इच्छितो। अधिकचा मी वेळ घेत नाही। मी संयोजकांनी मला अचानक बोलण्याची जी या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद मानतो। थँक्यू। खूप खूप धन्यवाद सर। चंदूकाका सराफ यांचा हा नेहमीचा मोठा उपक्रम, वर्षभरातले अनेक उपक्रम असतात, पण या सोहळ्याचा आनंद आणि सहभाग आणि संधी आम्हाला आमचे मित्र जायबाई सर यांच्यामुळे मिळाला। त्यामुळे शिक्षकांच्या गुणांची पारख करणे आणि त्या ठिकाणी यथोचित गौरव घडवून आणणे ही एक सामाजिक बांधिलकी आपण जपत आहात, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद। एक छोटंसं गीत त्या ठिकाणी मी आपल्यासमोर सादर करीत आहे। इथे सगळ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। मी सुद्धा मला काय वाटत होतं ते पुढे व्हिडिओमध्ये बोललेलीच आहे। त्याचबरोबर काही जणांनी गाणी म्हटली, पण आपल्या व्हिडिओमध्ये मी ती गाणी काही दाखवू शकले नाही कारण म्युझिक होतं त्याला, तर प्रॉब्लेम येऊ शकतो आपल्या व्हिडिओला, म्हणून मी ती गाणी काय ऐकवलेली नाही आहेत। तर खूप छान असा कार्यक्रम झालेला आहे। शिक्षक असून या ठिकाणी म्हणजे शिक्षकांविषयीचा जो जिव्हाळा आणि आपुलकीच आपल्याला व्यक्तिमत्व म्हणजे अमोल माने सर। अमोल मानेंचा परिचय म्हणजे ते स्वतः MA BEd आहेत। त्यांनी स्वतः अध्यापन केलेलं आहे। मला वाटतं अकलूजला एका शिक्षण संस्थेमध्ये त्यांनी शिक्षक म्हणून काही काळ अध्यापनाचं काम केलेलं आहे। त्यानंतर सगळ्यात आधी सगळ्यांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। सगळे शिक्षक मगाशी मॅडमने सांगितलं की आपण मातीचे गोळे घडवत नाही, ते ऑलरेडी घडलेले असतात। आपल्या आई वडिलांचं अनुकरण, आजी आजोबांचं अनुकरण करतात, त्यानंतर त्याला थोडासा आकार द्यायचं काम आपण करतो। आणि आज इथं या शिक्षक दिनानिमित्त आपल्याला चंदूकाका सराफ आणि प्रायव्हेट लिमिटेड आपल्याला यांनी इथं इन्व्हाइट केलं आणि आपल्यासारख्या शिक्षकांचा सत्कार केला आहे। खूप मोठं म्हणजे आपल्यासाठी खरंच म्हणजे कुठेही जाऊ दे आपले शिक्षक म्हटलं की खूप जास्त आपल्याला बाहेर असं सत्कार किंवा काही या गोष्टी होत नाही, पण आपल्याला इथं आल्यानंतर आपला जो सत्कार झाला की शिक्षकांचं काम जे आहे ते काम काय करतात याचं त्यांना जाणीव आहे आणि त्याचं ते त्यांनी सगळा विचार करून आपल्याला बोलवलं आणि छान असा कार्यक्रम घेतलेला आहे। अशा प्रकारे पूर्ण कार्यक्रम संपन्न झाला। आमची चहा नाश्त्याची सोयसुद्धा त्यांनी केली होती। खूप छान आदरातिथ्य सगळ्यांचं केलं, त्यासाठी चंदूकाका सराफ यांचे खरंच खूप मनापासून आभार। आपण आता समोर स्क्रीनवर पाहतो आहोत छान पारंपरिक ज्वेलरी। नमस्कार सर, आपल्या चॅनलमध्ये आपलं खूप स्वागत आहे। नमस्कार, मी नरेश जैन, चंदूकाका सराफमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। मी आज आपली कुठल्या टाइपची ज्वेलरी जी आहे ती आपण दाखवणार आहोत। मी आज तुम्हाला महाराष्ट्रातली पारंपरिक ज्वेलरी म्हणजे जसं ट्रॅडिशनल पॅटर्न ज्याला म्हणतात ते दाखवणार आहे। त्याप्रमाणे त्याच्यामध्ये येतं सर्वात प्रथम तुम्ही पाहू शकता कोल्हापुरी साज, त्यानंतर तुम्ही पाहू शकता बोरमाळ, त्यानंतर तुम्ही पाहू शकता मोहनमाळा, तसेच बकुळी हार। वाह, मस्त छान डिझाइन एकदम, खूप छान आहे। बकुळीच्या सर हे जे आहे आता ज्वेलरी आपल्याला तशी म्हणजे कमी वजनाची किंवा लहान मोठी अशी लहान मोठी कशी आपण कस्टमाइज करू शकतो। ह्या ज्वेलरी तुम्हाला ही ज्वेलरी शॉर्ट मध्ये सुद्धा कस्टमाइज करू शकतो। प्रॉपर ही जशी ट्रॅडिशनल आहे ती लॉंग मध्येच असते, कस्टमाइज आपण करू शकतो। ह्याला 3 पदर आहे ज्याप्रमाणे, तर ही 2 पदरामध्ये सुद्धा आपल्याला अवेलेबल करून मिळू शकते। त्याचं वजन कमी, लाईट वेट मध्ये छान बसू शकतं। अंदाजे किती ग्रॅम पासून सुरुवात होते सर? आता तुम्ही पाहताय तर हे अंदाजे आपल्याला 2-2.5 तोळ्यापासून बकुळी हाराची सुरुवात करून 2-2.5 तोळे। आणि हा जो कोल्हापुरी साज आहे आता खूप छान म्हणजे पारंपरिक अगदी आहे डिझाईन। याच्यामध्ये पण आपल्याला लहान मोठ्या साईज मिळतील किंवा पेंडंट नको असेल तसं घेता येईल। याच्यामध्ये आपल्याला अगदी 2.5 ते 3 तोळ्यापासून चालू होतो। आता हा पाहिला तर 3.5 तोळ्याचा आहे, परंतु हा असा आपण वेअर केल्यानंतर घातल्यानंतर ह्याचा लुक पाहणाऱ्याला कमीत कमी 5-5.5 तोळ्याचा। हा आपण लाईट वेट मध्ये केलेला आहे। त्याच्यामध्ये अजून आपल्याकडे एक छोटी साईज अवेलेबल असतेच, तुम्ही पाहू शकता कोल्हापुरी साज मध्ये ही साईज आहे। मस्तच
तर ज्याप्रमाणे हा 3.5 तोळ्याचा आहे त्याप्रमाणे हा सुद्धा 3.5 तोळ्याचा आहे. ओके, म्हणजे दोन्ही 3.5 तोळ्याच्या जवळपास आहे. दोघांमध्ये खूप फरक आहे. खूप फरक आहे. ह्याचं काम थोडंसं भरीव प्रमाणामध्ये केलेलं जातं, त्यानुसार आपण थोडासा मोठा दिसेल असा लाईट वेट मध्ये आपण बसवलेला आहे. या दोघांमधला आपल्याला हा फरक पाहायला मिळतोय. आता आपण माहिती पाहिली त्याप्रमाणे ही आपल्याला बोर तर माहितीच आहेत, त्याप्रमाणेचे जे मणी असतात त्याप्रमाणे मणी बनवले जातात. ह्याच्यामध्ये नवीन म्हणजे जनरेशनसाठी आधुनिकतेचं जोडणं. तर असे काही कलर बीट्स आपण त्याच्यामध्ये ऍड केलेले आहेत. मस्त. आणि हे किती ग्रॅम पासून? आणि आपल्याला समजा हे आता हे 3 पदरी आपल्याला कमी पण घेऊ शकतो? आपण कमी पण घेऊ शकतो, पण ऑलरेडी हे 3 पदरी जे आहे ते तुम्हाला फक्त 7.5 ते 7 ग्रॅम पर्यंत बसू शकतो. फक्त? हो. अशा प्रमाणे पोकळ मण्यांचं काम असतं. याच्यामध्ये थोडंसं लाखी काम असतं आणि खूप छान असं दागिना आहे हा. साडीवरती, नऊवारीवरती, कशावरती तुम्ही वेअर केलात तर खूप छान वाटेल. त्याच्यानंतर येते मोहनमाळा. मोहनमाळा हा खूप जुना दागिना आहे. तसं तुम्ही पाहायला गेलं तर राजे महाराजे वगैरे हे वेअर करायचे, असा हा दागिना आहे. आता तुम्ही पाहताय ही मोहनमाळ 3.5 तोळ्याची आहे. ही मोहनमाळ आपण 2, 2.25 तोळ्यापासून चालू करू शकतो. आणि सर याला इथं आता चेन आहे, ही चेन मध्ये आहे आणि आपल्याला धाग्यामध्ये पण करू शकतो का याला? ही आपण मणी घेऊन धाग्यामध्ये सुद्धा करू शकतो. आणि ह्यामध्ये पेंडन सुद्धा येतात. पेंडन येतात किंवा वन साइड ब्रोच सुद्धा येतो. तो खूप छान लुक देतो. साडीवरती, पैठणीवरती वगैरे खूप छान दिसते ही. त्याच्यानंतर आपण थोडासा पुढे ताशीव. ताशीव म्हणजे तास काम केलेले हे मणी जे असतात तशी ही माळ आहे. ताशीव माळ हिला म्हटलं जातं. खूप छान फिनिशिंग, खूप छान चमक असते मण्यांची. मणी भरीव असतात. जे आपण मशीन मणी जे म्हणतो ते आहे, त्या टाइप मधले असतात तेच मणी म्हणता येईल आपल्याला. आणि हिचं वजन आहे 4 तोळे. हे मणी पोकळ नसतात, हे भरीव असतात. त्यामुळे ह्याचं वजन बसतं 3.5-4 तोळे. पण आपण हे 2 पदरीमध्ये सुद्धा करू शकतो, 1 पदर मध्ये सुद्धा करू शकतो. खूप छान. तुम्ही पाहायला गेलात तर बऱ्याचशा आपल्या आजी वगैरे ज्या असतील त्यांच्या गळ्यामध्ये तुम्हाला सतत पाहायला मिळेल. बरोबर. तसंच लक्ष्मी हार. मस्त. याच्यामध्ये आपण काही ठराविक बदल केलेले आहेत, जसं की लक्ष्मीचं पेंडन वगैरे लावलेलं आहे. पूर्वी फक्त लक्ष्मी हार पाहायला जास्तीत जास्त पाहायला मिळालं तर नुसती अशी लक्ष्मी असायच्या पूर्ण साईड. आता आपण त्याच्यामध्ये लक्ष्मी वगैरे असं ऍड करून त्याला अजून दिलेला आहे, नवीन लुक दिलेला आहे. हे अगदी तुम्हाला सांगतो 12 ग्रॅम 15 ग्रॅम पासून पुढे तुम्ही हे छान असं म्हणजे तुम्ही शॉर्ट नेकलेस मध्ये पण म्हणू शकता किंवा ट्रॅडिशनल लुक पण ह्याला येतो. हा थोडासा कोल्हापुरी साजचा लुक दिलेला आहे, पण त्याला नवीन मध्ये कलर्स बीट्सचा कॉम्बिनेशन जोडलेला आहे. खूप छान वाटतं. हा पण त्याचप्रमाणे आहे. हे साधारण आता हे वरचे नेकलेस तुम्ही जे दाखवले तर ते किती ग्रॅम पासून तयार होतात? ते पण अगदी लाईट वेट मध्ये बघता तुम्ही. हा नेकलेस पाहताय फक्त 11 ग्रॅमचा आहे. खूप सुंदर आहे. पदक, कलर बीट्स, मणी मस्त, खूप छान. आणि हे जे ग्रीन आहेत आपल्याला याच्यामध्ये तुम्ही पाहायला गेलात तर सोन्याला जे कलर म्हणजे प्रत्येक साडीवर उठून दिसणारे कलर आपण निवडतो आणि सोन्याला छान वाटेल असे. आता तुम्ही पाहायला गेलात साडीवर किंवा असं राणी कलर छान वाटतात, म्हणजे प्रत्येक कलरच्या साडीवर जातो, त्यामुळे आपण कलर वापरतो. पण रिक्वायरमेंट नुसार आपण घेऊ शकतो. आपण ज्याप्रमाणे आहे बोरमाळ पाहिली तशीच एक अजून आहे जांभूळमाळ. जांभूळमाळ म्हणून ते ओळखतात, काही जण बोरमाळ सुद्धा म्हणतात. असं काही नाही, पण जांभळ्याच्या आकाराच्या जशा बिया असतात त्याप्रमाणे त्याचे मणी आहेत. आणि खूप छान वाटते ही वेअर केल्यानंतर. इथे काही पेट्या दिलेल्या आहेत जेणेकरून पदर एकमेकांपासून मिक्स होतात. बरोबर, मिक्स ज्यावेळेस होतात नाही याच्यामुळे ते गुंतागुंती होऊन जाते, त्याच्यामुळे स्ट्रेट राहते. आणि ह्याचं वजन सुद्धा खूप लाईट वेट मध्ये 3 पदरी असून सुद्धा फक्त 10 ग्रॅम मध्ये ही आता आपल्याला थोडंसं कमी 11 ग्रॅम मध्ये. खूप छान आहे. 11 ग्रॅम म्हणजे जवळपास
मस्त. आणि हे पण आपल्याला 2 पदर वगैरे पण मिळेल? 2 पदर मध्ये सुद्धा मिळेल, सिंगल size पदर मध्ये लहान सुद्धा मोठी मिळेल. मिळेल? लहान मोठी बाण्यांची साईज करू शकतो आपण. ओके. आता आपण ठुशी पाहतो आहोत. खूप छान अशा डिझाईन्स आहेत ठुशीमध्ये. त्याचप्रमाणे जसं पारंपरिक दागिन्यांमध्ये एक ठुशी हा दागिना येतो, तो खूप खूप छान दिसतो घातल्यानंतर. नऊवारीवर घाला, पैठणीवर घाला, कशावरही घाला, खूप छान ट्रॅडिशनल असा दागिना आहे. याच्यामध्ये खूप छान छान डिझाईन असतात आणि आपल्याकडे त्या सगळ्या उपलब्ध आहेत. ठीक आहे. पहा आता याच्यामध्ये असं आहे की ही 4-4.5 ग्रॅम पासून आपल्याकडे चालू आहेत, अगदी 12 ते 15 ग्रॅम पर्यंत उपलब्ध मिळतात. ओके, मस्तच. खूप छान डिझाईन आहे. पहा मैत्रिणींनो, एकदम छान. अगदी म्हणजे तुम्हाला कमी वजनाच्या घ्यायचं असेल ना, तर हे खरंच छान असा पॅटर्न आहे हा. आणि अगदी पारंपरिक लुक तुम्ही नऊवारी ज्यावेळेस वेअर करताल किंवा पैठणी साडी, तर त्याच्यावरती खूप सुंदर अशा दिसणार आहेत या. पहा, याच्यामध्ये वेगळ्या डिझाईन्स तुम्हाला मिळणार आहेत. तुम्हाला जर ब्रॉड हवे असतील तर ब्रॉड मध्ये सुद्धा मिळतील. पहा, याच्यामध्ये बारीक आणि मोठ्या मण्यांचं काम आहे, पेंडंट दिलेलं आहे छानसं. त्याचबरोबर अशी मीडियम साईज मध्ये सुद्धा, फक्त इथं ब्रॉड आहे. पहा तुम्ही, खूप सुंदर अशी डिझाईन आहे. आणि तुम्हाला अशी छान लाईट वेट ज्वेलरी किंवा पारंपरिक ज्वेलरी जर घ्यायची असेल तर तुम्ही चंदूकाका सराफ मगरपट्टा ब्रांच याला नक्की तुम्ही व्हिजिट करा. भरपूर सारी म्हणजे पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड अशी ज्वेलरी तुम्हाला या शॉपमध्ये तुम्हाला नक्कीच घेता येणार आहे. चला तर मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आजची ज्वेलरी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींसोबत शेअर करा की जेणेकरून त्यांना सुद्धा तुमच्यासोबत अशी छान ज्वेलरी जी आहे ती पाहता येणार आहे. आणि त्याचबरोबर आपला मगरपट्टा ब्रांच हडपसर येथे खरेदी करण्यासाठी येता येणार आहे. चला तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय.